तर कल हमने इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन वगैरह सब देख लिए, क्वांटम नंबर हो गया हमारा, सब कुछ हो गया। अब ठीक है, तो एक बहुत इंपॉर्टेंट लेसन हमारा खत्म हो गया कि क्वांटम नंबर जो है वो बहुत ज्यादा इंपॉर्टेंट फैक्टर है केमिस्ट्री में। ठीक है, बहुत ज्यादा इंपॉर्टेंस दिया जाता है उसे, क्वांटम नंबर के आधार पे ही एटम का स्ट्रक्चर क्या हुआ था, क्लियर हुआ था। ठीक है, तो इसलिए वो क्वांटम नंबर का इंपॉर्टेंस बहुत है। अभी मैंने जो आप लोगों को पढ़ाया है उस लेसन में, उसमें एक मुझे छोटा सा टॉपिक बचा हुआ दिखा। उसका नाम है आइसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस। ठीक है, आइसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस। अभी आइसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस क्या है कि जो स्पेसिस में नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सेम रहते हैं उसे बोला जाता है आइसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस। दोज स्पेसिस contain equal number of electrons, called as isoelectronic species। ठीक है, जो स्पेसिस में इलेक्ट्रॉन का नंबर सेम रहता है। जैसे अब इधर मेरे तरफ ध्यान दो, फॉर एग्जांपल एर्गॉन 18, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6 is the electronic configuration of argon। झालं क्लिअर? आता पहा, याच्या 18 इसका एटॉमिक नंबर है, मतलब 18 प्रोटॉन है उसके अंदर, 18 इलेक्ट्रॉन है। तो 18 है क्या, गिन लो, दो दो चार, दो चार और 6 10, और दो 12, और दो 12 और 6 18। ठीक है, 18। अब ये हो गया इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन ऑफ द आर्गन। अब मैं पोटेशियम का लिखता हूं के, उसका 19 एटॉमिक नंबर है, ऐसे ही रहेगा 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, और उसके बाद में 4s1 रहेगा। ठीक है, लेकिन अब देखो यहां पे लिखना नहीं है कुछ, अभी 2 मिनट रुक जाओ, पहले समझ लो। अब देखो, अब अर्गॉन जो है उसमें 18 इलेक्ट्रॉन्स है, और पोटेशियम जो है उसमें 19 इलेक्ट्रॉन्स है। तो दोनों में इलेक्ट्रॉन का नंबर अलग अलग है, बरोबर है? दोनों में इलेक्ट्रॉन का नंबर कैसा है, अलग है। तो अगर मान लो ये जो पोटेशियम है इसने अगर एक इलेक्ट्रॉन डोनेट कर दिया, एक इलेक्ट्रॉन उसने अगर डोनेट कर दिया, तो उसके पास ये इलेक्ट्रॉन रहेगा ही नहीं, मतलब ये ऑर्बिटल खत्म हो गया उसका। ठीक है, फिर उसके पास इलेक्ट्रॉन कितने रहेंगे, 18। लेकिन जब वो एक इलेक्ट्रॉन डोनेट करेगा तो उस पर एक पॉजिटिव चार्ज भी आएगा ना, यस और नो? मैंने इसके पहले बताया था तुम लोगों को कि पॉजिटिव निगेटिव चार्जेस कब आते हैं, ये सब बताया मैंने डिटेल में। तो इलेक्ट्रॉन 19 है, अगर उस पे एक पॉजिटिव चार्ज है, इसका मतलब उसने एक इलेक्ट्रॉन क्या किया, डोनेट किया। अब देखो दोनों में इलेक्ट्रॉन कैसे दिखते, बिल्कुल सेम है। ठीक है, अब एक और एग्जांपल लेता हूं मैं, Ca 20, 1s2, 2s2, 2p6, 3s2, 3p6, 4s2। लास्ट में 4 आहे, त्याच्या लास्ट मध्ये किती आहे, 4 आहे। पहा 2882 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे त्याचं कॅल्शियमचं। पोटॅशियमचं किती होतं, 2881 होतं, आपण असं लिहायचो, बरोबर आहे? आता यांनी आणि अर्गॉनचं किती आहे, 288 आहे। आता हा ने एक डोनेट केला, कारण की याच्या आउटरमोस्ट मध्ये एक आहे, इसके आउटरमोस्ट में एक है, तो इसने एक डोनेट किया, इसलिए एक पॉजिटिव है। अब कैल्शियम के आउटरमोस्ट में दो है, तो वो दो डोनेट करेगा, ये लास्ट वाले दो 4s में के दो डोनेट करेंगे वो, ये इलेक्ट्रॉन। तो वो अगर निकल गए तो इस पे कितने चार्जेस आएंगे फिर, 2 पॉजिटिव चार्जेस। तो अब सब में देखो तुम, इलेक्ट्रॉन का नंबर कैसा है, देखो सेम इलेक्ट्रॉन है, 18, 18 और 18। फिर ऐसे जो स्पेसीज रहते हैं उसे बोला जाता है आइसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज। आइसो इलेक्ट्रॉनिक स्पेसीज। ठीक है, तो
argon and Ca double plus are isoelectronic with K प्लस. त्याच्यावर कोणता चार्ज नाही कारण की त्याचं नॉर्मल आहे, बरोबर आहे. पण पोटॅशियमवर एक चार्ज आणि कॅल्शियमवर 2 चार्जेस, तर ते आयझो इलेक्ट्रॉनिक झाले के प्लस सोबत. आता काही प्रॉब्लेम झालं? बरोबर. हॅलो, हो सर. हो सर. समजलं सर. समजलं का? आलं का लक्षात? हो. हो सर. ओके. अरे हो काय? हो सर. Yes, sir. गर्ल्स, हो सर. Yes, sir. मग बोलत जा ना थोडंशा. चला, आता आपल्याला जायचं आहे समोर. आता हा लेसन इथे संपला, 4th लेसन कंप्लीट झाला. आता आपल्याला नवीन लेसन सुरू करायचं, युनिट नंबर 5. युनिट 5 केमिकल बॉन्डिंग. ठीक आहे. आता इथे सरळ सरळ एक लक्षात ठेवायचं, बॉन्ड या शब्दाचा अर्थ आहे अट्रॅक्शन. बॉन्ड मीन्स अट्रॅक्शन. क्लिअर? बिलकुल. रिअल लाईफ मध्ये पण तेच म्हणायचं आणि केमिकल लाईफ मध्ये पण तेच आहे. केमिकल जे आहे त्यातही तेच आहे, फक्त आपण रिअल लाईफ मध्ये त्याला अट्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे. केमिकल मध्ये त्याला बॉन्ड म्हणायचं. ठीक आहे. आणि अट्रॅक्शन तिथेच आहे जिथे प्रेम असते, बरोबर आहे. अट्रॅक्शन तिथे असते जिथे काय असते? प्रेम असते. सरळ भाषेत आहे, एकदम क्लिअर. आता पाहून घ्यायचं, मी तुम्हाला समजून सांगतो एक एक गोष्ट, माझ्याकडे लक्ष द्यायचं व्यवस्थित. पण आता जसं वेगवेगळे ॲटम्स आहे, वेगवेगळे एलिमेंट आहे, त्या एलिमेंटचे ॲटम्स आहे. ठीक आहे. आता हे जसं पहा, आता मी तुम्हाला एकदम सिंपल भाषेत बिलकुल क्लिअरली सांगतो की आता हा सोडियम आहे. सोडियम वेगळा ॲटम आहे, वेगळा एलिमेंट आहे. क्लोरीन हा वेगळा एलिमेंट आहे, बरोबर आहे. क्लोरीन काय वेगळा आहे. मग हा सॉलिड स्टेटमध्ये आहे, हा गॅसियस स्टेटमध्ये आहे. क्लोरीन मान्य आहे. हा मेटल आहे, हा नॉन मेटल आहे. खूप सारे डिफरन्सेस आहेत दोघांमध्ये. मग आता आपण जे कॉमन सॉल्ट जो आपण खातो, हम लोग जो नमक खाते, उसका फॉर्मूला NaCl. इसका मतलब ये हुआ कि Na और Cl जो है एक दूसरे के साथ में क्या हो रहा है? कंबाइन हो रहे. Na और Cl एक दूसरे के साथ में क्या हो रहे? कंबाइन हो रहे. तो कंबाइन कब होंगे? जब वो पास में आएंगे. जवळ जेव्हा येतील तेव्हाच कंबाइन होतील, बरोबर आहे. मला जर आता समजा कोणाला सेकंड करायचा आहे, तर जो माझ्या समोर उभा आहे त्याला मी सेकंड करणार. आता मी माझ्या घरी, तो माणूस राजकमल चौकात, कसा सेकंड होणार आहे? पॉसिबल आहे का? नाही. हा, म्हणून जो माझ्या जवळ आहे मी त्याला सेकंड करू शकतो, त्याला भेटू शकतो, बरोबर आहे की नाही. त्याला जादू की झप्पी देऊ शकतो. मग आता जादू की झप्पी देण्याकरता किंवा सेकंड करण्याकरता किंवा एकत्र येण्याकरता, एकत्र बसण्याकरता काय होणं जरूरी है? क्या होना जरूरी है? उनका पास में आना जरूरी है. और पास में आने के लिए आता तुमच्या जवळ कोण येईल? तुमचा दुश्मन येईल की तुमचा मित्र येईल? मित्र येईल. कारण की मित्रांमध्ये काय असते? फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते, प्रेम असते एकमेकांमध्ये, बरोबर आहे. मित्र जे असतात त्यांच्यामध्ये प्रेम असते, फोर्स ऑफ अट्रॅक्शन असते. म्हणून एक मित्र दुसऱ्या मित्राच्या जवळ येतो आणि मग ते भेटले. येस ऑर नो? येस. मग हे जे अट्रॅक्शन आहे, याच अट्रॅक्शनला आपण म्हणत असतो बॉन्ड. याच अट्रॅक्शनला काय म्हणतो? बॉन्ड. तर हे जे केमिकल्स असतात, ये जो एटम्स है, इनके बीच में अट्रैक्शन रहता है और वो अट्रैक्शन होने के कारण दे कम क्लोज टू ईच अदर एंड देन कंबाइन विथ ईच अदर एंड फॉर्म अ कंपाउंड.
ठीक आहे. म्हणून मग आता मी सरळ भाषेत लिहितो, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन atoms, the force of attraction between atoms or elements, atoms or elements, element ब्रॅकेट मध्येच टाका, ते ॲटमच शब्द जास्त करेक्ट आहे तिथे. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन atoms which hold atoms together in a molecule called as chemical bond, ठीक आहे. ही डेफिनेशन आहे त्याची ती. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन atoms which between the atom which hold शब्द पाहिजे ते. थांबा एक मिनिट, मला बरोबर लिहू द्या. which hold atoms together in a molecule, is called as chemical bond. ठीक आहे. ॲटम मध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन की ज्याच्यामुळं ॲटम एकत्र राहतात त्याला म्हणतात केमिकल बॉन्ड. योग्य मराठी, हे झालं मराठीत. आता हिंदी वाले सुनो. एटम के बीच में अलग अलग एटम है, उनके बीच में जो फोर्स ऑफ अट्रैक्शन रहता है जिसके कारण वो एटम एक दूसरे के साथ में रहते हैं, उसे बोला जाता है केमिकल बॉन्ड. द फोर्स ऑफ अट्रैक्शन बिटवीन द एटम्स which hold atoms together is called as chemical bond. Any doubt? हो सर. हा, तर आता हे झालं आपलं इतकं. आता आपल्याला जायचं आहे समोर. ओके, तर आता पाहायचं केमिकल बॉन्ड झालं हे. आता सर्वात आधी एक महत्वाची गोष्ट की थोडंसं सांगतो, हे थेरी सांगतो. अभी कैसा है, शुरुआत में 1900 जब था, तो ये केमिकल बॉन्ड वगैरह कुछ कंसेप्ट मालूम नहीं थे साइंटिस्ट लोगों को. ठीक है, एटम का ही तो स्ट्रक्चर मालूम नहीं था, तो बॉन्ड कहां से पता चलेंगे. लेकिन एक कोसेल नाम के और लेविस नाम के दो साइंटिस्ट थे. कोसेल और लेविस नाम के जो दो साइंटिस्ट थे, इन्होंने सबसे पहले केमिकल बॉन्ड के बारे में जो कंसेप्ट था केमिकल बॉन्ड का, वो लेविस ने और कोसेल ने सबसे बताया इंडिपेंडेंटली. वो दोनों साथ में नहीं थे. ठीक है, लेविस और कोसेल अलग अलग दो साइंटिस्ट है, अलग अलग ये स्टडी किए उन्होंने, और दोनों ने भी एक कंसेप्ट, सेम कंसेप्ट वर्ल्ड को बताया. वो कंसेप्ट था केमिकल बॉन्डिंग का. ठीक है, तो उसमें लेविस ने एक रूल बताया, ऑक्टेट रूल. कौन सा रूल बताया? ऑक्टेट रूल. तो लेविस का बोलना ऐसा था, लेविस आई थिंक सो इन 1919 में बताया था उसने. तो लेविस नाम के जो साइंटिस्ट थे, उन्होंने बताया था ऑक्टेट रूल. ठीक है, ऑक्टेट रूल उनके नाम पे है, ध्यान में रखना, एमसीक्यू का क्वेश्चन हो सकता है. ठीक है, तर लेविस ऑक्टेट रूल. अभी सबसे पहले इंपॉर्टेंट बात यह है कि ऑक्टेट रूल क्या बोलता है. तो ऑक्टेट रूल बोलता है कि कोई भी एलिमेंट अपना आउटर मोस्ट ऑर्बिट स्टेबल करने के लिए उससे आउटर मोस्ट ऑर्बिट में 8 इलेक्ट्रॉन होना. कितने इलेक्ट्रॉन? 8. ऑक्टेट का मतलब है 8. में बताता हूं डिटेल में. ठीक है, अभी उसके पहले एक थोड़ा सा एक सेंटेन्स मुझे बताना इसमें केमिकल बॉन्डिंग में. ठीक है, थोडंसं व्यवस्थित सांगायचं आधी. केला केमिकल बॉन्डची डेफिनेशन समजली ना तुम्हाला? केमिकल हो, सर. बॉन्डची डेफिनेशन समजली? वेदांत ते खाली कर रे, ते माऊसवर नको ठेवू त्याच्या, नाही तर तू उद्यापासून लॅपटॉप वापरणं बंद करून टाकतो. हा, तर आता पहा, केमिकल
bond formed by donation of electrons, ठीक है, और gain of electrons or by sharing of electrons. ओके, या दोन महत्वाच्या गोष्टी आहे. आता एक गोष्ट अधिक लक्षात ठेवायची माझी तुम्ही, कि गेन होगा या शेयर होगा या डोनेट होगा, जो भी कुछ होगा वो आउटर मोस्ट ऑर्बिट में से होगा. ठीक है, किसमें से होगा? आउटर मोस्ट ऑर्बिट में से. डोनेशन होगा, इलेक्ट्रॉन अगर डोनेट करता है कोई, अभी जैसे हमने पोटेशियम का 1 इलेक्ट्रॉन डोनेट किए तो लास्ट जो था 4s1 उसमें से किए. कैल्शियम का जो था 4s2 था, लास्ट में 2 थे, वो 2 हमने डोनेट किए. तो कभी भी ध्यान में रखना कि इलेक्ट्रॉन का लेन देन या शेयरिंग जो होता है वो आउटर मोस्ट ऑर्बिट में होता है. किसमें होता है? आउटर मोस्ट ऑर्बिट में. तो मैं तुम लोगों को ऑक्टेट रूल बता देता हूं फटाफट. ऑक्टेट रूल, ठीक है. तो रूल ऐसा है, एनी एलिमेंट ट्राई टू, मैं बताता हूं और तुम लोगों को किताब में बता देता हूं, वहां से तुम लिख लो क्योंकि फिर उसमें ज्यादा टाइम जाता है. तो हाँ, देखो पेज नंबर 55 पे देखो, सबसे ऊपर है राइट हैंड साइड में ऑक्टेट रूल लिखा हुआ है. इन 1916 कोसेल एंड लेविस propose an important theory for explaining the formation of chemical bond known as electronic theory of valence. ठीक है, this theory is mainly based on octet rule developed by Lewis. तो octet rule किसने डेवलप किया? लेविस ने. ओके, octet rule is based on stability of noble gases due to presence of 8 electron ns2 np6 in the valence शेल. वैलेंस शेल मतलब आउटर मोस्ट शेल. ठीक है, अब ये जो भी इनर्ट गैसेस है, इनर्ट गैसेस क्या है? इनर्ट गैसेस वो भी बता देता हूं मैं तुम लोगों को. इनर्ट गैसेस, ठीक है, तो इनर्ट गैसेस है हीलियम, नियॉन, अर्गॉन, क्रिप्टॉन, जीनॉन और रेडॉन. ये जो है ये है इनर्ट गैसेस. अब इसका जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन है इसका तो सिंपल है एकदम, 1s2 इसका 1s2. एक ही अकेला ऐसा है, मैंने इसके बारे में बताया भी था तुमको कि एक ही ऐसा एलिमेंट है जिसका ब्लॉक और सबशेल ऑर्बिटल मॅच नाही करता. आला आठवते काय 2 दिवसाच्या आधी? नाही, कालच सांगितलं होतं. कालच सांगितलं होतं. हाँ, अब ये सब जो है इसको मैं लिख सकता हूं ns2 np6. अब ns2 np6 सबके लिए है. देखो इधर ध्यान दो, अभी ये भी कैसे लिखना एकदम से, इसका भी मैं तुम लोगों को बता देता हूं. चलो, ठीक है. पीरियोडिक टेबल तुमने पिछले साल सबने पढ़े, बरोबर आहे. हा फर्स्ट पिरियडचा मेंबर आहे, हा सेकंड पिरियडचा मेंबर आहे, ये थर्ड पीरियड का मेंबर है, ये फोर्थ पीरियड का मेंबर है, ये फिफ्थ पीरियड का मेंबर है और ये जो है ये सिक्स्थ पीरियड का मेंबर है. कोण राहिला मदत? मग याच्यात क्रिप्टॉन, जिनॉन. हा बरोबर, याच्या खालचा एक शिल्लक आहे. अभी ध्यान में रखना है, ये लिखना है ns2 np6 हर एक का. अब इसका पीरियड नंबर देखो क्या है? सेकंड है, तो n के जगह 2 लिख डालो. 2s2 2p6 असा. n म्हणजे पीरियड नंबर आहे, n नंबर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. तो किती शेल आहेत? यात 2 शेल आहे, 2 सेकंड पीरियडचा आहे. याचं काय लिहायचं? ns2 np6 म्हणजे 3s2 3p6. इसका क्या लिखना? 4s2 4p6. याचं काय लिहायचं? 5s2 5p6 आणि याचं काय लिहायचं? 6s2 6p6. अशी याची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. बाकी चांगलं आहे. आउटर मोस्ट आहे, ठीक आहे, आउटर मोस्ट लास्ट शेल मधलं. आणि लास्ट शेल म्हणजे व्हॅलन्स शेल. ते व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे इनर्ट गॅसेसचे. असेच राहतात सगळ्यांचे. मी तुम्हाला एक एक आयडियाने क्लिअर करून देईन सगळं. फक्त थोडंसं वेट करावं लागते प्रत्येक गोष्टीसाठी, एकदम एकाएकी नसते होत सगळ्या गोष्टी.
ठीक आहे. तर हे असं चालायचं. आता यांचा अर्थ सरळ सरळ आहे, पिरियड नंबर. पिरियड नंबर कोणत्या पिरियडचा एलिमेंट आहे तो पिरियॉडिक टेबलमध्ये, तो नंबर तिथे लिहिला की झालं. लक्षात, यालाच आपण प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हटलेला आहे. यांना काय म्हटलेलं आहे, प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता इकडे लक्ष द्यायचं. आता याचा संबंध कसा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता के होता, के था, के का कितना है, डायरेक्ट लिखता थोड़ा सा, 281 है, 2881, सॉरी 2881. और अर्गोन का कितना है, 288 है. तो जिसके आउटर मोस्ट में 8 वो स्टेबल है, इतना ध्यान में रखना. जिसके आउटर मोस्ट में 8 है वो स्टेबल है, और 8 के अलावा कुछ भी है तो वो अनस्टेबल है. 8 के अलावा क्या रह सकता, 8 के एक्सेप्ट 8 क्या रह सकता, 1 2 3 4 5 6 और 7. इससे 8 से ऊपर नहीं रहेगा कोई. अगर 8 है तो स्टेबल है, 8 से कम है तो अनस्टेबल है. ठीक आहे ना. 1 2 3 4 हे जर असेल असे तर ते झालं अनस्टेबल. ओके. आणि 8 जर असेल तर ते झालं स्टेबल. पटलं का बोलणं. हो सर. हाँ, मग आता मला सांगा, अब मुझे बताओ कि ये जो पोटेशियम है इसका आउटर मोस्ट ऑर्बिट क्या है रे, स्टेबल है कि अनस्टेबल है. अनस्टेबल है. अनस्टेबल है बिकॉज इट कंटेन 1 इलेक्ट्रॉन, दैट्स व्हाई इट इज अनस्टेबल. इसलिए ये क्या करता है, अपने आउटर मोस्ट में से 1 इलेक्ट्रॉन डोनेट कर देता है. अब इसने अगर 1 इलेक्ट्रॉन डोनेट कर दिया, ये वाला इलेक्ट्रॉन अगर डोनेट कर दिया, तो इसका इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन कैसा हो जाएगा बताओ मुझे. 288 हो जाएगा, और इस पे एक पॉजिटिव चार्ज आएगा क्योंकि 1 इलेक्ट्रॉन उसने डोनेट किया तो एक पॉजिटिव आएगा. अब देखो पोटेशियम ने, लिसन वेरी केयरफुली टू मी, देखो पोटेशियम ने अपना खुद का आउटर मोस्ट ऑर्बिट स्टेबल करने के लिए क्या किया, 1 इलेक्ट्रॉन डोनेट किया. बरोबर. अब उसने 1 इलेक्ट्रॉन डोनेट करके, लिसन, उसने 1 इलेक्ट्रॉन डोनेट करके अपना इलेक्ट्रॉनिक कॉन्फ़िगरेशन किसके जैसा बनाया, नोबल गैस. आर्गॉन. एर्गॉन सारखं बनवलं त्यांनी. पहा, एर्गॉन इज अ नोबल गॅस. इट इज नॅचरली स्टेबल, but potassium is not naturally stable element. It is unstable, and for to stable its outermost orbit, potassium donate 1 electron from its outermost orbit and make the electronic configuration like nearest inert gas. त्याच्या जवळचा जो इनर्ट गॅस आहे, नियरेस्ट इनर्ट गॅस एर्गॉन. बरोबर आहे. तर त्यांनी त्याच्या जवळचा इलेक्ट्रॉनिक हे जे आहे त्याच्या जवळचा जो इनर्ट गॅस आहे त्याच्या सारखं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्याचा काय केला त्यांनी, प्रयत्न केला, किंवा त्यांनी तसं केलं. पटलं. तर यालाच म्हणतात ऑक्टेट रूल. कोणताही एलिमेंट आपल्या आउटरमोस्ट ऑर्बिटला स्टेबल करण्याकरता आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन बनवतो, कसेही करून. एक तर देतो किंवा घेतो किंवा शेअर करतो, काय करायचं ते करतो. लेकिन ये 3 में से कोई भी कर सकता हो. डोनेट कर सकता, इलेक्ट्रॉन गेन कर सकता, या फिर शेयर कर सकता. ये 3 में से कुछ भी करेगा वो, लेकिन अपने आउटर मोस्ट ऑर्बिट में 8 इलेक्ट्रॉन वो बनाएगा. आई बात समझ में. और 8 इलेक्ट्रॉन बनाने का जो फंडा है, इट इज कॉल्ड एज ऑक्टेट रूल. अब देखो वहां पे लिखा हुआ है, दिस रूल स्टेटेड दैट, पुस्तकात पहा, दिस रूल स्टेटेड दैट ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड atom loses, gain or share electron so that its outermost orbit, means valence shell, contain 8 electron. Therefore atom attain the nearest inert gas electronic configuration. हे स्टेटमेंट आहे त्याचं, हे तुम्हाला लिहायचं आहे. लिहून टाका, त्याला अंडरलाईन तरी करून घ्या पुस्तकात. टेक्स्टबुक मध्ये अंडरलाईन करा. कोणाकडे टेक्स्टबुक नाही आहे का, फोटो पाठवू का, फोटो पाठवू का त्याचा. हो सर. हा, कोणाकडे नाही आहे टेक्स्टबुक, वाहने. मग घेतलंच नाही का अजून, झोपला होता का आतापर्यंत, घेऊन टाक ना. पीडीएफ आहेत ना सर. नाही नाही, पीडीएफ नाही, काही पुस्तक पाहिजे. हो सर. पीडीएफ नाही काही नाही होत. दिसलं काय. हो सर.
हा, याचा फोटो पाठवू शकता तू? बर, याचा फोटो पाठवून देईन. बाबू पुस्तक घेऊन घे विकत, काही मतलब नाही आहे. आता जायचं का? हो, असं सर. तर देऊन दे ना. हा, आणखी कोणाकडे नाही आहे पुस्तक? अंजनगाव बारीच्या मुली आहे सर. सगळ्यांकडे आहे. आहे सर. नसेल ना तर घेऊन टाका बरं, कारण की हे बरोबर नाही आहे. आता 4-5 महिने झाले ट्युशन सुरू होऊन, जर अजूनही तुम्ही पुस्तक घेतले नसेल तर काही अर्थ नाही आहे त्याला. रसिका यावले, तू घेतलं काय? ट्युशन सोडली. चांगलं केलं. पहिलंच केमिकल बॉन्डिंगचं पहिलं पेज. ऑक्टेट रूल वाला पाठवून दे पटकन लवकर. दो दे. ठीक आहे, मी व्हॉट्सअपवर फोटो पाठवून देईन त्याचा. ठीक आहे. सर. तर किंवा तुम्हीच कोणीतरी त्या व्हॉट्सअपवर याचा फोटो काढा आणि ऑक्टेट रूल वाला जो पॅरेग्राफ आहे ना, तेवढा पॅरेग्राफ काढून पाठवून द्या याच्यावर आपल्या ग्रुपवर 11च्या. तो ऑक्टेट रूल त्याला अंडरलाईन करून घ्यायचं पहिले. ते मधातलं जे पॅरेग्राफ आहे, दिस रूल स्टेटेड दॅट आहे ना, त्याला कोणीतरी अंडरलाईन करा व्यवस्थित. आणि तो पेन असते ना तुमचा कोणता, हायलायटर पेन, आणि मग त्याचा फोटो काढा आणि मग ते टाका. कोण टाकते, जबाबदारी कोण घेऊन राहिलेलं सांगा मला पटकन. हायलायटर पेन कोणाकडे आहे? हा, आहे सर. हा, कोण आपलं चारवाक? हो सर. हा, तर तूच पाठव एक, काय त्याचा फोटो काढून पाठवून देतो. आता उद्याला पहा. आता ड्युप्लेटचा अर्थ, हा हे झाला ऑक्टेट. आता इथे पहा, इकडे लक्ष द्या माझ्याकडे. आता हा जो 2 एलिमेंट असे आहे, 2 एलिमेंट, असे आहे, एक हायड्रोजन आणि एक हेलियम. याचं 1s1 आहे आणि याचं 1s2 आहे, बरोबर आहे. याचा एटॉमिक नंबर 1 आणि याचा एटॉमिक नंबर 2. अब इनका जो लास्ट ऑर्बिट है वो फर्स्ट ऑर्बिट है. फर्स्ट ऑर्बिट इज लास्ट ऑर्बिट फॉर हाइड्रोजन प्रोटॉन एंड के शेल कंटेन 1 इलेक्ट्रॉन. तर फर्स्ट ऑर्बिट हेच लास्ट ऑर्बिट आहे यांचं दोघांचं पण. हेलियमचे पण डायग्राम काढतो मी इथे. 2 प्रोटॉन 2 न्यूट्रॉन अँड फर्स्ट शेल कंटेन 2 इलेक्ट्रॉन्स. हे झालं हेलियम, हा झाला हायड्रोजन. ठीक आहे. आता पाहायचं, इकडे लक्ष द्यायचं माझ्याकडे. आता यांच्याकरता फर्स्ट ऑर्बिट काय आहे, लास्ट ऑर्बिट आहे. मान्य झालं? फर्स्ट ऑर्बिट काय आहे? लास्ट ऑर्बिट. हा, लास्ट ऑर्बिट आहे, बरोबर आहे. मग फर्स्ट ऑर्बिट जर लास्ट ऑर्बिट असेल तर ड्युप्लेट रूल लागत असते. ड्युप्लेट रूल. जसं ऑक्टेट आहे, ऑक्टेट शब्दाचा अर्थ होते 8. ऑक्टेटचा अर्थ आहे 8. तसं ड्युप्लेट जो शब्द आहे त्याचा अर्थ आहे 2. तर फर्स्ट ऑर्बिट जे राहते ते 2 इलेक्ट्रॉनवर स्टेबल होते. म्हणजे हेलियमचं स्टेबल आहे. पहा, हेलियमच्या फर्स्ट ऑर्बिट में 2 इलेक्ट्रॉन्स है. हेलियम के फर्स्ट ऑर्बिट में 2 इलेक्ट्रॉन है तो स्टेबल है. हाइड्रोजन के ऑर्बिट में 1 है तो वो अनस्टेबल है. इज दैट क्लियर? म्हणून लास्ट ऑर्बिट, देन ड्यूप्लेट रूल उसमें अप्लाई होता है और बाकी सभी एलिमेंट के लिए, 2 छोड़ के सभी के लिए रूल अप्लाई होता है ऑक्टेट रूल. ठीक आहे. तर एवढं झालं. आता हे उद्याला मी तुम्हाला ऍक्च्युअल बॉन्ड काय असते ते शिकवण. पहिले हे आयोनिक, नंतर मग कोव्हॅलंट. ठीक आहे. चला, ओके देन.